विठ्ठल समर्थ. जय जय सद्गुरु समर्थ. श्रीराम समर्थ. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, सच्चिदानंद ब्रह्मचैतन्य समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज, श्रीराम पंचायत विनम्र अभिवादन करून आपण श्रीराम महाराजांनी पाठवलेल्या भाग्यवंत लोकांच्या आतल्या अंतरात्म्याला आत्मारामाला प्रथम दंडवत प्रणाम करतो. आपण सगळेजण शाळेत म्हणजे हायस्कूल असताना आपण सगळे हायस्कूलात गेलो. हायस्कूलमध्ये ऑफ पिरियड असायचा, म्हणजे गणिताचा तास आहे पण टेस्ट आहे पण आज गणिताचे सर आले नाही की ऑफ तास होता. मग त्या ऑफ तासाला कोणतरी इतिहास भूगोलाचे सर यायचे, ते गोष्टी सांगायचे. तसा हा आज ऑफ पिरियड, त्यामुळं तुम्हाला टेन्शन काही घ्यायचं कारण नाही बरं का. ऑफ पिरियड चांगला. कॉलेजला ऑफ पिरियड असतो तर ते पोरं चांगलीच मग. तर हायस्कूलमध्ये ऑफ पिरियड असतो, हा ऑफ पिरियड आहे. आजच्या निमंत्रण पत्रिकेप्रमाणे वडकी नाल्याचे जे कृष्णदास महाराज ते आले नव्हते. त्यांचं 22, 23, 24 3 दिवस त्यांचं रामकथेच्या अनुषंगानं प्रवचन होतं. पण त्यांचं अचानक पाठी पुढे लागल्यामुळे त्यांनी कारण सांगितलं असा होता आम्हाला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे तुम्ही त्यात ठीक करू नका, काळजी घ्या, विश्रांती घ्या. आणि त्यांचं दोन पुन्हा गती ठेवते. तर ते 24-25ला येणार. तर 25ला श्रीहरिदास म्हणजे माझं होतं. ते फक्त मी आज आणि उद्या 2 दिवसात घेतले. 24-25ला ते करते. आता सगळ्यांना वाटलं की हे तर गाडगे टाका. मग हे गाडगे टाका असं का लिहिलं नाही. प्रवचन गाडगे टाकायचं तर गाडगे टाका म्हणून कोण येणार नाही असं म्हणून ते आपण नाव घेतलेलं नाही. त्याच्यामागं थोडासा इतिहास आहे. स्टोरी असली की झोप येते बरोबर. तर त्याचा इतिहास म्हणजे असा आहे. आपल्याला सगळ्यांना भागवत सप्ताह, त्याच्या बऱ्याच लोकांनी भागवत सप्ताह अटेंड केला. भागवत कथा सगळ्या अटेंड केले. तर भागवत कथेमध्ये कसं असतं, मूळ जे व्यासाने लिहिलेलं भागवत आहे ते संस्कृतमध्ये, त्याला संहिता म्हणतात. आणि जे कोणी जाणकार आहे किंवा ज्यांना त्यातली माहिती आहे ते फक्त संहिता वाचन करतात. सकाळी एका मंदिरात किंवा एका बाजूला बसून ते आपापलं वाचन करतात. ते कोणाला ऐकू येत नाही किंवा ऐकून काय करत नाही. आणि मग दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये जे भागवत कथा करतात ते त्या भागवतातल्या ज्या काय चरित्र आहेत, त्या कथा आहेत, त्या सगळ्या रंगून व्यवस्थित ते सगळ्या सांगतात. आता हा जी संहिता आहे ही कुणालाच माहिती नाही. म्हणजे ज्यांनी भागवत कथा ऐकली आहे, तुम्ही भागवत कथा ऐकली असेल, संहिता ऐकली आहे का? हा, इकडे इकडून बसा. हा, जोडीला बसा तिकडे. तर ती संहिता जी आहे ते पुण्याचे एक गणेशदास म्हणून आहे. त्यांनी त्याचं संपूर्ण ओळीबद्ध असे पोथी लिहिली. मूळ संहिता 18,000 श्लोकांची आहे. त्या श्लोकांचं प्राकृतमध्ये जसं दासबोध आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे तसं त्यांनी ते प्राकृतमध्ये संपूर्ण केलं. 12 स्कंदाच्या सगळ्या प्रत्येक ओळीचं रूपांतर केलं. 2 वर्षापूर्वी त्याचं ते या पुस्तकाचं अनावरण झालं. आणि पुण्यामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी सामुदायिक पारायण, जसं आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो, दासबोध पारायण करतो, त्याचं पारायण करता येईल. आत्तापर्यंत भागवत पारायण कोणी ऐकलं, मी तर ऐकलेलं नाही. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की तुम्ही या. आम्ही दोघेही गेलो होतो. पण बळवार जायचं असल्यामुळे आम्ही फक्त पहिल्या दिवशीच गेलो. पहिल्या दिवशी त्यात सामील झालो, पण 7 दिवस त्या दाखवत आलो नाही. ह्या चातुर्मासामध्ये आम्ही दोघांनी काय केलं की ह्याचं पारायण करायचा नियम केला आणि ह्याचं पारायण केलं. ते ओळीबद्दल एवढं प्राण छान वाटलं की तिची गोडी झाली. आणि ह्याच्या मागे ज्या त्या मॅथ्स आणि सायन्सच्या शिक्षिका असल्यामुळे त्यांच्या लोकांना की नोट्स काढायला. आता त्यांची आयडिया आम्ही चोरली आणि याचं भावार्थ भागवत प्रत्येक अध्यायाची काय त्यांनी लिहिले त्याच्यावरती हे काय ऐकून वाचून, पण त्यातला अर्थ कुठलाही न बदलता, आपल्या मनाचं काही न घुसरता
गद्य रूपांतरित असं मी करण्याचा प्रयत्न केला. दररोज एक अध्याय मी त्याच्यावरती लिहितो. असं आतापर्यंत 5 स्कंद झालेले आहेत. हळूहळू पुढच्या नवीपर्यंत सगळे 12 स्कंद पूर्ण होतील. ते लिहिताना गाडगीळ म्हणजे आपला अभिमान, म्हणून मी ते श्री हरिदास असं नाव आहे. त्यांना श्री हरिदास नाव आवडेल, तुम्ही श्री हरिदास म्हणा. श्री हरिदासांच्या बरोबर छान आहे. ज्यांना ते आवडणार नाही ते म्हणा गाडगीळ जागा चांगले बोलले, म्हणजे बोलते तर चांगलं म्हणा, नाही तर सांगा किंवा तुमचे तर चुकलं. कारण तुम्ही सगळे जाणकार होता. माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती आहे आणि ही माझी पहिली वेळ आहे. माईकवर तुम्ही म्हणजे काहीतरी आपलं साईड बाय साईड काहीतरी प्रवाही द्यायसाठी कोणाचा तरी परिचय करून द्यायला, आपलं सुरुवात करायसाठी काहीतरी अशी सिनेमाच्या जी जाहिरात लावायला लागते ना लाईव्ह बॉयची, तसं लाईव्ह बॉयची जाहिरात फक्त केली. असं प्रथम प्रवचनाचं सुरुवात केलं. तर काय प्रॉब्लेम आपली तर क्षमा, कारण हा ऑफ पिरियड आहे. त्यामुळे सगळ्यांना इंटरेस्ट असतो. आता आपण मुख्य जो विषय आहे त्याला सुरुवात. असा श्रीमद भागवत असा 18,000 श्लोकांचा प्राकृतमध्ये ओवीबद्ध असे हे रूपांतर केले. तर थोडीशी मी प्रथम भागवताची माहिती सांगतो. नंतर ह्या पारायणाचं जे आहे ते पारायणची प्रक्रिया आपण उद्याच्याला सांगून त्यातल्या 12 स्कंद जे आहेत त्याचं थोडक्यात काय आहे त्याचे विवेचन आपण उद्याच्याला करू. आज भागवताची माहिती, प्राथमिक माहिती ही आपण प्रथम सांगणार आहे. तर आपण सगळ्यांनी चतुश्लोकी भागवत नाव ऐकलं. चतुश्लोकी भागवत जे आहे ते कुणी कुणाला सांगितलं माहिती आहे? चतुश्लोकी भागवत हे ब्रह्मदेवानं भगवान विष्णूने सांगितलं. म्हणूनच आहे की विष्णूच्या बेंबीतून कमळामधनं ब्रह्मदेव प्रकटले. ते जेव्हा प्रकटल्यानंतर त्यांना असं वाटतं मी कोण आहे, मी कुठे आहे, काय करायचंय मी, असं त्यांना प्रश्न पडतो. आणि ते त्यांच्या बेंबीपर्यंत ते पोचले त्यांचे विचार. मग त्यांनी हे कळल्यानंतर विष्णूने त्यांना जे सांगितलं 4 श्लोकांचं त्याला चतुश्लोकी भागवत म्हणून. आता चतुश्लोकी भागवत कसं आहे, अहमेवासमे द्वाग्रे ज्ञानस्य ततदा पटम पश्चादहं यते तत्य योगशिष्यते सोऽस्वयं तुत्यते ते तत्प्रीति येतन प्रीति ये चात्मनि तद्विद्यात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्मन् प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु यतेष्वहम् एतावदेव यद्विज्ञासं तज्ज्ञाजिज्ञासुनात्मना अन्वयतिकेकाभ्य यस्यात् सर्वतः सर्वदा. तर याचा अर्थ जर सांगायचा झाला तर सृष्टीच्या आरोग्य फक्त मी होतो, सत्य मी आहे, असत्य पण मीच आहे. माझ्या व्यतिरिक्त काहीच नव्हते. सृष्टीच्या अंतानंतर सुद्धा केवळ मीच असतो. सकल चल अचल सृष्टीचे स्वरूप मी आहे. अनेक दिव्य स्वरूपे जी विश्वात स्थित आहे ती सारी माझी रूपे आहे. प्रलयानंतर शिल्लक राहणाऱ्या प्रत्येक पदार्थात मीच वास करतो. मूळ तत्व आत्मस्वरूप जे आहे ते दिसत नाही, ते सत्य भासते. जे सत्य भासते ती सारी माया आहे. आत्म्याशिवाय होणारा भास हा मिथ्या, अंधार, सावलीसारखा आहे. संसारात पंचमहाभूते जसे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश संसारातल्या प्रत्येक सूक्ष्मापासून ते विराट पदार्थापर्यंत स्थित आहे. तथापि ते त्यापासून स्वतंत्र आहे. तसे मी आत्मस्वरूप सर्वांतर्यामी असून प्रत्येकात ते आहे.
मी स्वतंत्र आहे, ते असून ते स्वतंत्र आहे. आत्मतत्व जाण्याची इच्छा ठेवणाऱ्या जीवाने मी स्वतंत्र आहे. एक लक्षात ठेवायला हवे की जे तत्व सृष्टीच्या आरंभापासून सृष्टीच्या अंतापर्यंत तीनही लोकात असते ते कालातीत आहे. म्हणजे भूत भविष्य वर्तमान एक समान ते आत्मतत्व आहे. म्हणजे पूर्वी ज्या काही आत्मतत्व होतं आता नाही आहे, किंवा आता पण काय पुढच्या पिढीचं काय म्हणा हे हा नियम घ्यायला लागू नये. आत्मतत्व हे कायमचं आहे. ही जी दिसते आपली त्याला माया आहे, ज्याला माऊलींनी चिद्विलास म्हणले, भगवंतांचा चिद्विलास. आता हा चतुश्लोकी भागवत सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाला आत्मज्ञान झालं आणि त्यांनी ते नारदाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की याचा विस्तार, त्याचे 4 श्लोक आहे त्याचा विस्तार. तर व्यास मुनी जे आहेत त्यांनी 18 महापुराण लिहिली आणि 18 उपपुराण. एवढी लिहून सुद्धा त्यांना समाधान झालेलं नाही. म्हणजे आपण जसं त्याकडे आपण नामस्मरण झालं की आपलं समाधान ग्रंथ वाचन समाधान, एवढं वाचून समाधान झालं नव्हतं. तर मग ते नारद मुनी गेल्यानंतर ते म्हणजे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आजच्या भाषेत, तर ते म्हणजे मी एवढं केलं पण त्या मला असं हे नाही वाटत, म्हणजे मी काहीतरी केलं असं वाटत नाही मला, काय समाधान नाही. तर ते म्हणजे असं जरा भगवंताच्या लीला ज्या आहेत त्याचं वर्णन तुम्ही करा म्हणजे तुम्हाला समाधान लागेल. आणि मग त्यांनी हे भागवत ग्रंथ आलेला. हा भागवत ग्रंथ लिहिल्यानंतर तो शुकमुनींना सांगितला, शुकमुनींनी सुतांना सांगितलं आणि सुतांनी शौनिकांना सांगितलं. आता आपल्या कुठल्या सपनाच्या पूजेत जे असतं, नारदांनी जे सुतांना सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं असेल तर सगळीकडे उल्लेख असतो. तसं शवनिका जो नैमिषारण्य जे आहे त्या ठिकाणी शौनिकातील ऋषीने मोठे यज्ञ सुरू केले होते. मग यज्ञात मध्ये जेव्हा ब्रेक असतो एक मध्ये काहीतरी पाहिजे म्हणून त्यांनी सुतांना बोलवलं की तुम्ही म्हणजे आम्हाला काहीतरी बोध सांगा, काहीतरी आम्हाला मध्ये तुम्ही सांगा, स्टोरी मध्ये स्टोरी सांगत जावा. तर तेव्हा सुतांनी हे जे भागवत आहे हे भागवत सांगितलं आणि हे भागवत जे आहे हे फ्लॅशबॅकला आपल्याला जाता आहे का. हे सांगताना तरी काय सांगतं सगळ्यांना परीक्षित पैकी आहे. साऱ्या परीक्षित त्याचा मुलगा तो जेव्हा गर्भात होता तेव्हा यांनी ब्रह्माचं सोडलं. कुणी अश्वत्थामा. पण त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी मग भगवंतांनी त्याच्या भोवती आपलं वलय पसरवलं, त्याला वाचवलं आणि तो परीक्षित राजा. नंतर जेव्हा महाभारत झाल्यानंतर परीक्षित राजाला सिंहासनावर बसवलं आणि धर्मराजाने पांडव सगळे वनवासात निघून गेले, तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघून गेले. हा राजा राज्य करत असताना अरण्यात शिकारसाठी गेला असताना एका आश्रमामध्ये गेला. आश्रमात गेल्यानंतर मुली असं ध्यानाचे बसले होते. ह्याला तहान फार लागली. तो गेल्यानंतर त्याला वाटलं की गेल्यानंतर ते साधूने आपल्याला काहीतरी पाणी वगैरे प्यायला पाहिजे, आपली चौकशी केली पाहिजे आपल्याला का. ते काय केलं नाही. त्याला वाटते हा माणूस ढोंगी, ह्याला काय सेवा करायला नको म्हणून डोळे मिटून बसलाय. असं म्हणतो लागलं ते साप वरून पडलेला होता. तो साप त्याच्याकडे अडकलो आणि निघून गेलो. मग त्यांच्या मला वाटतं ते मातंग ऋषी मग त्यांचा मुलगा जो उत्तर तो आला त्यानं बघितलं की आपल्या वडिलांचा अपमान चोरी केला, चौकशी केली, परीक्षित आला. त्यांनी शाप दिला की 7 दिवसात तू मरशील आणि नाक चावून मरशील. तर तेच ऐकल्यानंतर माणूस घ्यायला म्हणजे म्हणून प्रत्येकाला माहिती आहे. कारण 7 दिवसात मला म्हणण्याचं काय काय सांगता येत नाही. आपण इथं बसून म्हणतो की काय केव्हा ते येणारच आहे मृत्यू, पण जेव्हा समोर दिसतो तेव्हा मग काय करताय. मग ते सगळीकडे गेले की आता मला मागातून हा काहीतरी मुक्तता मरण सोडण्यापासून काहीतरी करा. सगळ्या सांगितलं मरणापासून मुक्तता कोणी करू शकत नाही. शुकमुनी म्हणले की मी तुला मरणापासून मुक्तता करणार नाही, पण मी सांगितल्यानंतर तुला मरताना दुःख वाटणार.
मरणाच्या दुःखातून तुला मुक्त करेन. आणि म्हणून तिने ते त्याला भागवत सांगितले. आणि हे भागवत सांगताना ह्या भागवतामध्ये काही नाही असं नाही. ह्यामध्ये ज्ञान आहे, योगाचं ज्ञान आहे, सांख्य ज्ञान आहे, भक्ती ज्ञान आहे, विज्ञान आहे. म्हणजे या पृथ्वीची एरिया किती आहे, तिची सूर्य किती, महामंडळ किती आहे, हे सगळे त्रिलोक किती आहे, सप्तसागर किती आहे, ही सगळी माहिती त्यात इन्फॉर्मेशन. तसंच अनेक राजांचे संवाद आहेत, अनेकांना केलेले उपदेश आहे, अनेकांचे प्रश्नोत्तर आहेत, संवाद आहे. हा आहे तो संवाद आहे काय. आणि ह्या संवादातून बोध आहे. पुन्हा ही सृष्टी कशी निर्माण झाली. आता पश्चिमाचे लोक आहेत ते वेगळं मानतात. आडमनीवाले त्यांनी ते सफरचंद खाल्ला आणि सृष्टी निर्माण झाली. तर तसं नाही. ती कशी निर्माण झाली याचं विस्तृत विवेचन पण यामध्ये आहे. यात एकूण 12 स्कंद आहे. आणि पहिल्यांदा या भागवताची आपण त्याला प्रस्तावना म्हणतो, त्याचे 5 अध्याय आहेत. तर या प्रस्तावनेचे 2 अध्याय छोटे आहेत. ते आपण मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचं थोडंसं मराठी रूपांतर जे काय केलं ते दाखवतो. तसेच मूळ भागवतातले 2 अध्याय ते आणि त्याचं मराठी रूपांतर दाखवतो. म्हणजे आपल्याला पारायण करताना सुद्धा कसं करायचंय त्याचं आपण थोडीशी ट्रेनर घेऊ. साधारणपणे याचं जर पारायण करायचं झालं तर सकाळी एक आपल्याला 3-4-3 तास आणि दुपारी 3-4-3 तास बसायला लागेल. आणि मग ते 7 दिवसात पारायण पूर्ण वाचन आपल्याला काही कंटाळा येणार नाही. आणि पुढच्या वर्षी रामनवमीच्या आधी 7 दिवस भागवत सप्ताह करायचा विचार आहे. किमान आपल्याला 12-13 लोक जरी मिळाली बस. कारण इथल्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ते काय बघतात 13 लोक जरी बसले आपल्याला पारण्यासाठी बस. तेव्हा आता मी हा कार्यक्रम संपल्यानंतर गणेशदासांची गाठ घेतो आणि त्यांना इथं आपण आणून त्यांच्या संचलनाखाली आपण तो भागवत सप्ताह करायचा. समजा काही कारणांचे येऊ शकले नाही तर श्री हरिदास आहे टेक्निक म्हणून काय आहे ते कार्यक्रम घेऊ. तर मी आता फक्त 2 अध्याय प्रस्तावनेचे वाचून दाखवतो. म्हणजे आपल्याला पारायण कसं आहे ते पण करेल आणि त्याचा अर्थ काय केला तो पण आपण करेल. आता लक्ष द्या. आता कंटाळा येतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे वदप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे कृतावतं. विश्वोत्पत्तीस्थिती प्रलय आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक तापत्रय तेरे तापाकारे हृदय त्या सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णासमो. श्री शुकगौरी श्री शुकदेवांचे मोठी बंधन वैदिक कर्मे देती सोडून संन्यास घेण्याचा 3 गुण व्यास व्याकुळ झाले श्रीराम. पुत्रा पुत्रा ऐसे बोलून हाक मारती हृदयातून शुकदेवाचे तन्मय मन वृक्षलता ओदेती श्रीराम. सर्वाभूती द्या ते स्थान हृदय केले स्थापन तो श्री शुकमणी महान त्याला आम्ही प्रणाम करतो श्रीराम. नैमिषारण्यासी आसनस्थ महाबुद्धिमान श्रीसुत शौनक कृषी करती दंडवत भागवत कथा ऐकण्या श्रीराम. शौनक करती वचन
आपले कर जोडणं हे सुत तुमचे ज्ञान कोटी सूर्याचे तेज श्रीराम काना सोय अमृत ती सारभूत कथा आपण आम्हास करावी कथन चरणी विनंती आपल्या श्रीराम भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणीत विवेक कैसा वृद्धिगत वैष्णव माया मोहापासून मुक्त कैसे होती सांगा श्रीराम घोर कलियुगाच्या छायेत मनुष्य प्राणी वृत्ती विकृत विविध तपासून होण्यामुक्त सर्वश्रेष्ठ उपाय सांगा श्रीराम साधन सांगा शाश्वत पवित्रानाकडे पवित्र श्री भगवान श्रीकृष्णास प्राप्त होता कल्याण साधे श्रीराम चिंतामणी करे सुख प्रदान कर्कवृक्ष देई स्वर्गी स्थान सद्गुरु होता प्रसन्न वैकुंठ धामी स्थान देते श्रीराम सुत करती वचन तुमच्या हृदय भागवत प्रेम जन्म मृत्यूचा होय विराम ऐसा सिद्धांत सांगतो श्रीराम भगवत प्रेम वाहिलं ओसांडून श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेचे कारण ऐका ऐसे सांगतो साधन लक्षपूर्वक ऐका श्रीराम कळीकाळाच्या मुखी ग्रास मनुष्य प्राणाचा प्रत्येक श्वास या त्रासाचा कन्यानाथ श्री शुकदेवाने भागवत सांगितले श्रीराम मनशुद्धीसाठी श्रेष्ठ साधन जन्म जन्माचे पुण्य संकलन तेव्हाच भागवताचे श्रवण जन प्राप्त करते श्रीराम श्री शुकदेवांचे झाले आगमन परीक्षिता कन्या कथन सुरवरियती कलश घेऊन अमृताने भरलेला श्रीराम काम साधन्या अति चतुर सुखमुन्ना दुरती कर अमृत कलश तुम्हा साध आम्हा भागवत करता ज्ञान द्या श्रीराम ऐसी करता देवाण घेवाण परीक्षित करे अमृतपान तया होईन अमरदान आम्ही भागवत अमृत प्राशन करू श्रीराम असा आरायशा संसारात कोठे काच कोठे रत्न श्री शुकविचार करती गुणात उपहास करते देवांचा श्रीराम भक्तीतनसे व्यवहार देवाण घेवाण जन संसार श्री भगवत कथा कथामृत सार देवाना दुर्लभ झाले श्रीराम पूर्वी भक्त भागवत कथेचे श्रवण परीक्षितासे मोक्षाचे दान ब्रह्मदेवाचा वाटून सत्यलोकी साधने पाहिली श्रीराम साधने काढली शोधन तराजूवर पाहिली तोडण इतर साधनांचे भजन भागवतापेक्षा कमी बनले श्रीराम भागवताचे असे साधन सर्व साधनात श्रेष्ठ धरण पाहता चर्चकित ऋषीगण भागवतास नमिते झाले श्रीराम निर्णय घेती ठरवून कलियोगी भागवताचे श्रवण पठण करता साधन वैकुंठ लोक प्राप्तीचे श्रीराम सप्ताह विजने श्रवण करता शांती समाधान मुक्तीचे द्वार उघडून भगवत प्राप्ती जीवास श्रीराम सरकाधिकांचे असे मन कोमल त्यांचे अंतःकरण देवश्री नारदाना कथेन तयाने केले होते श्रीराम भागवताचे असे श्रवण ब्रह्मदेवाकडून नारदा जाण सप्ताहाविधीचे साधन सरकाधिकारी सांगितले श्रीराम शौनक करती कृष्ण शुद्ध ऋषीना विनयान देवर्षीचे त्रिलोकी संचालन सरकाधिका कैसे भेटले श्रीराम कैसी आली भेट घडून गोडी पेटी कैसे ऐकता विधान कैसे केले कथन सरकाधिकारी नारदा श्रीराम सुत करती भजन श्री शुकमुनी सुतानी मध्ये शिष्य म्हणून तथा असाचे भक्तिपूर्ण एकांत सांगितले श्रीराम तेच करण कथन निर्मल अंतःकरणाचे ऋषीगण सत्संगाचे करण्यानुष्ठान पती नारायणाचे प्रियाले श्रीराम सरकाधिकृती अवलोकन नारदास पाठी न्याहाळून उदास चिंताक्रांत वदन नारदास प्रश्न केला श्रीराम कोठे निघाला घालीत दिसता तुम्ही चिंताक्रांत धन बळजबरी हस्तगत ऐसे कैसे वदन दिसते श्रीराम तुम्ही ज्ञानी आसक्ती रहित ऐसे पुरुषांचे प्रशस्त कारण सांगा आम्हा स्पष्ट काय झाले श्रीराम नारद करती वचन पृथ्वी सर्वोत्तम समजून तीर्थक्षेत्री केले प्रस्थान पुष्कर प्रयाग काशी श्रीराम गोदावरी कुरुक्षेत्र हरिद्वार श्रीरंग सेतुबंध रामेश्वर तर ताया स्थानी संचार मन शांत झाले नाही श्रीराम अधर्माचे आहे कृत्य कलियुगे पृथ्वी दुःखित सतत पद्यान पवित्र राहिले नाही श्रीराम व्यग्र सगळे उदरनिर्वाहात भाषण करती असत्य आळशी मंदनती भाग्यात मनुष्य प्राणी सकल श्रीराम दांभिक बनले संत वर करणे दृष्टी विरक्त धन संचय करणे फक्त उद्योग तयांचा श्रीराम स्त्रियांची सत्ता घराघरात पत्नीचा भाऊ मत्त
कन्या विक्रय करते दुष्ट पती पत्नी कलह सदा श्रीराम. हे म्हणजे पूर्वी ते दूर ठेवलंय. परधर्मियांचा आहे अधिकार आश्रम तीर्थक्षेत्री नद्यावर शिल्पे रेखाटली सुंदर देवालय नष्ट केली श्रीराम. कलियुगाच्या आहे वनवात नाही कोणी योगी सिद्ध सतकर्मावर आले बंध भस्मसात झाले श्रीराम. अन्न विक्रय करून करती आपले उपोषण वेदांदेश कोयती ज्ञान ब्राह्मण द्रव्य घेती श्रीराम. स्त्रिया झाल्या आचारहीन स्वैरवृत्ती विमान जाणे जगणे पाहता आलो सोडून यमुनेच्या तटावर श्रीराम. श्रीकृष्णाचे पडले कदन्यास पवित्र भूमीत त्यांचा वास यमुनच्या तीरीमध्ये आश्चर्यास पार लागला नाही श्रीराम. मुनिवर हो करा तुम्ही श्रवण पहिली एक स्त्री पाहिली एक स्त्री तरुण बसली तेथे हुवन चिन्ह दोन वृद्ध तिच्या शेजारी श्रीराम. वृद्ध प्रले निकटित शुष्कारे मोठ्याने टाकीत जागवण्याचा त्यांचा प्रयत्न ती श्रेय करीत होती श्रीराम. नैनी आशीर्वाद सतत स्त्री होती रडत दश दिशांना होती शोधत रक्षण करता कोणी श्रीराम. तिच्या बाजूला असंख्यात स्त्रिया होत्या वारा घालत करती तिला शांत आश्चर्य वाटले भारी श्रीराम. पाहता दृश्य अद्भुत झालो मी चकित मग पाहता झाली तटस्थ उभी राहिली तरुणी श्रीराम. तरुणी बोले होत हात जोडून हे साधुपुरुषा तुझं नमन कृपा करा क्षणभर सांगून थांबून चित्ता निवारा माझी श्रीराम. तुमचे होता दर्शन सकल पापांचे निरसन वाणी तुमची नारायण वचन भाग्य मोठे दर्शनाचे श्रीराम. नाद करती वचन हे देवी तू रूप कोण हे दोन पुरुष कोण या स्त्रिया कोण असते श्रीराम. तुझं पाहता धुरून समजून न आले कारण सविस्तर करावे कथन दुःख कसले तुझला श्रीराम. युवती करे वचन माझे नाव भक्ती असून पुत्र असती मद दोन ज्ञान आणि वैराग्य श्रीराम. कालगतीचा प्रभाव दारुण दुर्गत्व पाहिले पावले दोघे जण वारा घालती स्त्रीगण गंगा आणि नद्या श्रीराम. देवता सुत सगुण सेवा करती मदपाशी येऊन तरी नाही समाधान मन शांत नाही श्रीराम. सांगते ऐका माझे कथन सर्वश्रुताचे कारण तरीही ते सेव करून श्रवण मद शांती प्रदान करावी श्रीराम. द्रविड देशात माझे जनन कर्नाटकात वाढले गुण महाराष्ट्रात झाला सन्मान गुजरातमध्ये युद्ध झाले श्रीराम. घोर कलियुगाचे कारण दुर्जनाने करे छिन्न विचिन्न झाले मी आसन्न मरण माझ्या दोन पुत्रास श्रीराम. दीर्घकाळ जाता लोटून मी दुर्बल तेजहीन वृंदावनी होता आगमन सौंदर्य लाभले मला श्रीराम. वृंदावनात लाभले नवजीवन तयाने मी दिसते तरुण थकले भागले पुत्र दोन स्थान सोडून जाऊ इच्छिते श्रीराम. मम पुत्रांची अवस्था कठीण ते दोघे वृद्ध मी तरुण आम्ही एकत्र असून ऐसे विपरीत का घडले श्रीराम. या कारणे मी शोकमुग्न आपण योगी बुद्धिमान सांगा मजला कारण हे साधू पुरुषा श्रीराम. नारद करती वचन ज्ञानदृष्टीने मी पाहिन दुःखाचे नाही कारण श्री हरी कल्याण करतील श्रीराम. सुत करती वचन नारदाने जाणली तक्षण देवी लक्षपूर्वक करावे श्रवण सांगतो ऐक श्रीराम. धरेवर तरेचे अवतरण लुप्त तपयोग साधन लुटा दुष्कर्मात कठीण लोक राक्षस वृत्तीचे श्रीराम. सत्पुरुष दुःखी संसारात दुष्ट जन्मात सुखात बुद्धिमान धैर्यशील शांत टिकला तो ज्ञानी पंडित श्रीराम. वसुंधरेचा वाढता भार शेष मस्तकी असह्य फार स्पर्श करण्याला हो दूर दृष्टी योग्य राहिली नाही श्रीराम. तुझ्या सहपुत्रांचे दर्शन विषयांग झाले जन जेव्हा कडून उपेक्षिल्या कारण जर्जर झालीस तू श्रीराम. वृंदावनी होता संचार तारुण्याचा तुझ भर भक्तिमग्न जनांचा परिसर वृंदावन धाम धन्य होय श्रीराम. या अनवैराग्याचा नसे विचार किंचित आत्मसुखाचे द्वार निद्रिस्ताती त्यावर तुझे दोन पुत्र श्रीराम. भक्ती करे वचन नारद मुनीस विनयान पापी कलियुगाला स्थान राजा परीक्षिताने काढले श्रीराम. कलियुगाचे होता आगमन वस्तुतील सारांचे निर्गमन श्री हरिस्ती दानन अधर्मकथा पाहते श्रीराम.
माझ्या संशयाचे निराकरण आपले ऐकता वचन मन शांती प्रदान प्राप्त झाले मुनिश्रेष्ठा श्रीराम नागती वचन तू विचारलेस कारण प्रेमानं सांगते हे जाणून दुःख नाहीसे होईल श्रीराम पृथ्वीवर भगवंताचे प्रेमसन होता परमधामी गमन कलियुगाचे झाले अवतरण विघ्ने झाली साधनात श्रीराम परीक्षिताने केला दिग्विजय अनेक राजांचा पराजय दीनवाणी नजरेत वय अशा कलियुगाकडे पाहिले श्रीराम जैसा असे प्रमद मद शोषून घेई सार परीक्षिताने केला विचार याचा वध करू नये श्रीराम तपयोग समाधी साधन प्राप्त न होते फळदान कलियुग करता हरी कीर्तन सहज प्राप्त होते श्रीराम जरी असे सार रहित तरीही असे उपयुक्त परीक्षिताने या कलियुगास मनुष्य सुखासाठी ठेवले श्रीराम नित्यकर्मात प्रवृत्त रसहीन वस्तू समस्त वीर असता दुष्कट पदार्थ वाटती सारे श्रीराम धनलोभाच्या अभ्यासात ब्राह्मण सांगती भागवत कथेच्या साराचा अंत निघून गेले सारे श्रीराम करणे करती अतिघोर नास्तिक पुरुषांचा वावर तीर्थक्षेत्री त्यांचा संसार संचार पवित्र प्रवास पुन्हा श्रीराम काम क्रोध लोभचित्त तप करती रानात अभिलाषा त्यांच्या मनात तपात सार गेले श्रीराम मनावर नसे नियंत्रण लोभदंड शास्त्राचे अध्ययन असे नास्तिकता नसे ध्यान ध्यानाचे फळ गेले श्रीराम ऐसे जगती विद्वान स्त्रीशी होती रममान पशुप्रमाणे जीवन मुक्ती देता लक्ष्मी श्रीराम संप्रदायापासून प्राप्त विष्णू भक्ती झाली तृप्त विष्णू भक्ती झाली युक्त सकल वस्तू ते सारस तत्व नाहीसे झाले श्रीराम कलियुगाचे प्रभावात कारण दोषा नसे कोणा अन्य जवळी कुणी राक्षाक्ष भगवान सहन करती सर्वही श्रीराम सुध करती वचन नारदाचे बोलणे ऐकून भक्तीचे आश्चर्यचकित मन विचारी नार मुनिना श्रीराम भक्ती करे वचन जैवश्री आपण धन्य माझ्या सध्या कारण आपले दर्शन झाले श्रीराम संसारात साधूचे दर्शन सिद्धी होती प्रदान केवळ तुमच्या उपदेशातून दया पुत्र विजयी झाला श्रीराम प्रल्हादाने मिळवला विजय मायेचे वाटले भय ध्रुवास करता सहाय्य ध्रुवपद प्राप्त झाले श्रीराम सर्व मंगलाचे मंगल आपण ब्रह्मदेवाचे पुत्र सगुण आपण असं वारंवार नमन करते देव श्रीनाथा श्रीराम इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्री महामध्व श्रीमद भागवत महात्म्ये भक्ती नारद भेट अध्याय पहिला श्री हरिचरणी अर्पण श्रीराम. आता हे ऐकल्यानंतर त्यात फार काय अवघड शब्द काय वाटले का? साधारणपणे आपण त्या संसाराच्या म्हणजे सिनेमा बघताना जसं आपण ते इंटरेस्टिंग बघतो तसं वाटतं ना, त्या नाही कंटाळा येतं. कंटाळा असेल तर सांगा, तुला समजलं का मी कसं वाचत ते? हां, इंग्लिश मिडियम असल्यामुळे समजलं नाही, पण किमान शब्द नारद वगैरे समजले ना, भक्ती समजली, ज्ञान वगैरे समजलं, बस तुला सगळं समजलं. मोबाईलवरती लक्ष आहे. मावशी शूटिंग हा जो आपण अध्याय केला त्याच्या शॉर्टमध्ये हरिदासांनी काय केलं ते वाचून दाखव. त्यात काय तुला तुम्हाला सुधारणा वाटते, वय फार लांब झाले ते मला सांग. पूर्वपीठिका अध्यापेना देवशी नारदांची भक्तीची भेट या अध्यायाचं नाव. तिथापांचा नाश करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला नमन असो. मोजीबंधना आधी संन्यास घेण्यासाठी जाणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकमुनींना नमस्कार. नैमिषारण्यात असणाऱ्या मुनींना शौनक ऋषीने दंडवत करून त्यांना कल्याण साधणाऱ्या शाश्वत साधन सांगण्याची विनंती करतात. तेव्हा सुतमुनी म्हणतात, श्री शुकदेवाने आश्वासन दिले की तुमच्या हृदयात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होऊन जन्ममृत्यूचा विराम होणारे श्री शुकमुनींनी जे भागवत सांगितले ते तुम्हाला सांगतो की ज्यासाठी सर्व देवतांनी शुकदेवांना आम्ही अमृत देऊ, आम्ही तुम्हाला अमृत देऊ आणि आम्हाला हे भागवत द्या असे सांगितले. पण अध्यात्मात देणे घेणे व्यवहार होत नाही म्हणून ते दिले नाही. सत्य लोकातील
सर्व साधनांच्या पेक्षा श्रीमद भागवत श्रेष्ठ ठरले. सनकादिक ऋषींनी भागवत श्रद्धा विधीचे साधन नारद मुनींना सांगितले. श्री शुकमुनींनी शिष्य म्हणजे मला एकांतात सांगितले, तेच मी तुम्हाला कथन करतो असे सुतमुनी म्हणतात. बद्रीनारायण क्षत्रिय नारद मुनी सत्संग प्राप्त करण्यासाठी गेले असता श्री सनकादिकांनी त्यांना न्याहाळले व मुखम्लान असल्याचे कारण विचारले. त्यांनी सांगितले, पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रात गेलो पण सर्वत्र अधर्म दिसला. सत्य, दान, तप, पावित्र्य कोठेही नाही. परंतु श्रीकृष्णांच्या पदाने पावन झालेल्या यमुना काठी एक स्त्री बसली होती व तिच्या शेजारी दोन वृद्ध म्लान होऊन पडले होते. ती स्त्री रक्षण करता कोण आहे ती शोधत होती. श्री नारदमुनी त्या स्त्रीला दुःखाचे कारण विचारले. युवती म्हणाली, माझे नाव भक्ती असून ही दोन मुले माझी असून ती ज्ञान आणि वैराग्य आहे. कालगतीने हे दोघे वृद्ध मुली क्षीण झाले आहे. कधीच्या प्रभावाने आम्ही आसन मरण झालो आहोत. वृंदावनात आल्यावर मला सौंदर्य लाभले पण या मुलांना तारुण्य प्राप्त झालेले नाही. तेव्हा याचे काय करायचे ते सांगा अशी भक्तीने नारद मुनींना प्रार्थना केली. नारद मुनी म्हणाले, ज्ञान दृष्टीने पाहून सांगतो, दुःखाचे कारण नाही. श्रीहरी कल्याण करते. श्रीकृष्ण भगवंतांनी पृथ्वीवरील अवतार कार्य संपवल्यानंतर कलियुगाचे अवतरण झाले. परीक्षिताने दिग्विजय केला, अनेक राजांना पराभूत केले. तेव्हा दीनवाणी नजरेने भय असणाऱ्या कलेला त्यांनी पाहिले आणि याचा वध करू नये असा विचार करून त्याला अभय दिले कलेला. आणि मनुष्य सुखासाठी ठेवले. पण कलीच्या प्रभावाने तप, योग आणि समाधी या साधनांनी फळ प्राप्त होणार नाही. परंतु हरिकीर्तनाने हे सहज साध्य होईल. यात कोणाचा दोष नसल्याने पुंडरीकाक्ष भगवान हे सर्व सहन करतात. नारदांचे हे ज्ञान ऐकून भक्ती त्यांना मिळाली. हे मुनी, आपण सर्व मंगल्याचे मांगल्य आहात. माझ्या भाग्यामुळे आपले दर्शन झाले, त्यामुळे अनेकांना तुमच्या उपदेशामुळे सिद्धी प्रदान होतात. कदायु पुत्र प्रल्हाद आणि ध्रुव यांचा उद्धार झाला. अशा श्री ब्रह्मदेवांचा सगुण पुत्र असणाऱ्या सर्वश्रेष्ठ अशा आपणास मी वारंवार वंदन करते. श्री भागवताची भक्तिनारद भेटीला पहिला अध्याय श्री हरिचरणी अर्पण. म्हणजे हे आणखीन गद्य रूपात केले की कुणी वाचावं. ह्याच्यामध्ये असे माझी कल्पना आहे की याची अशी 7 दिवसाची 7 पुस्तकं तयार करायची. म्हणजे तुम्हाला तर करू शकत नाही, तुम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही, पण भागवत आहे काय, भागवत म्हणायचं. आता हे म्हणलं वाचायला इतक्यानं म्हणलं तर तुम्हाला कंटाळ येईल 7 दिवसात. पण यातलं कुठलंही पुस्तक दररोज तुम्ही एक पुस्तक वाचलं, तासा 2 तासामध्ये ते वाचून व्हावं आणि त्याला तो सप्ताह घरी करता यावं, कुठलाही खर्च न करता. कारण भागवत सप्ताह ही साधी गोष्ट नाही. आपण बघितलं असेल त्याला अनेक पैसे लागतात, पण हे आपलं भागवत हे फुकट आहे, त्याला कुठलाही पैसा नाही. तर असे स्टार्ट करायचं माझा विचार आहे की आता या मुलाला सुद्धा जर तरी कुठलंही बघितलं गोष्टी रूप वाचली तरी चालेल. आजी आजोबा कोण आठवण जातात, मला गोष्ट सांग. आता चिमण्याच्या गोष्टी किती वेळा सांगायच्या ना, तो म्हणतो ते माहिती आहे मला, ही माहीत आहे नाही, ह्यातल्या आपण गोष्टी मला सांगू शकतो. अशा याने 7 ग्रंथ करायचा जो विचार आहे माझा विचाराने अन्यथा आपल्याला आत्मसुखासाठी आनंदासाठी करू नये. आता मुख्य अध्याय आहे भगवंताचा पहिला अध्याय. आता पूर्वज भक्ती तो वाचता पूर्ण तुम्हाला कंटाळा असेल सांगा, नाही वाचला वाचू ना. स्त्री शक्ती महत्वाची आहे. बॅकग्राऊंड. आता भागवत हा मुख्य पिक्चर काही म्हणाले बरोबर. तर म्हणजे जो अध्याय सांगितला जो दिलाय त्या ह्याच्यापासून सुरुवात. स्कंद पहिला, अध्याय पहिला, शौनक आदी ऋषींचा सुताना प्रश्न. आता ऐकू येते बरोबर. सकल विश्वांचे निर्माण करणाऱ्या परमात्म्या सकल विश्वाचे निर्माण परमात्म्यापासून जनन, तयाच्या आधारे चलन, तयातील न होते श्रीराम. पदार्थाच्या अस्तित्वावरून
तो विश्वाचे उपादान कारणाते असे कारण निमित्त कारण तोच श्रीराम सर्वज्ञानी जो स्वयंप्रकाश ऋषी मुनी अनाकरणे वेदास विधात्याला वेद निर्माणास केले केवळ संकल्पाने श्रीराम सत्वज तमोगुण केले त्याने निर्माण सत्व ते स्वयंपूर्ण जगाचा जलगुण तम पृथ्वीपासून ते केले शुद्धी करे कथन उपदानाचे असे कारण भूते सत्य वाटती श्रीराम सूर्यप्रकाशी भासे मृगजल काते समान जल तयाचे अधिष्ठान केवळ विश्व सत्य वाटते श्रीराम स्वयं तेजे जो परिपूर्ण मायेचा अंधार नासून त्या एकमवादित्य सत्याचे ध्यान आम्ही करतो श्रीराम महामुनी श्रीव्यास निर्मित परमात्म धर्म भागवतात सत्पुरुषांचे अंतःकरण शुद्ध परमात्म्याचे निरूपण केले श्रीराम आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही तापाचा समूळांत परमकल्याण भागवत श्रीराम शास्त्र श्रवण इच्छा ज्याच्या मनात ऐसा पुण्यवान भक्त हृदय येता भगवंत विना विलंब तयाचा श्रीराम वेदरूपी कपुरुषाचे फलदान भक्तिरसाने परिपूर्ण श्री शुकरूप पोपट मुखातन व अमृत रसे व कमले असे श्रीराम शरीरात असे तो प्राण वा मनाचे होय निर्वाण भागवत रसाचे पान भूतळी वारंवार करावे श्रीराम भगवान विष्णूचे अधिष्ठान ऐसे परम पावन नैमिषारण्य पवित्र स्थान शौनकानी अनुष्ठान योजले श्रीराम यज्ञाचे केले नियोजन 1000 वर्षे काल गणन प्राप्त करण्या भगवान श्री हरिला श्रीराम अग्नि होमादी कर्मे करून सुताचे केले पूजन उच्चासनी दया आसन आदरे कृष्ण केला श्रीराम ऋषी करती भाषण विनयाने करती नमन सुत महोदय आपण निष्पाप निर्मळ श्रीराम इतिहास शास्त्रे पुराण तयाची तुम्ही जाण आपण केले निरूपण आम्ही जाणतो श्रीराम वेदज्ञानी मुनी श्री बादरायण त्यांना असे ज्ञान भगवंत सगुण निर्गुण तेच ज्ञान असे ऋषीना श्रीराम तयांची कृपा तुमच्यावर ज्ञानाचा लाभला शुभकर तुम्ही शिष्य खरोखर गुह्य ज्ञान जाणता श्रीराम महोदय तुम्हास नमन ऐसे सांगा साधन कलियुगी जन्मले जन तयांचे कल्याण होईल श्रीराम कलियुगी आहे आयुष्य रस्व आळशी यथा तथा समजूत अभागी विज्ञानी त्रस्त तया उपाय सांगा श्रीराम कर्माचे करावे वर्ण विभागानुसार शास्त्र श्रवण आपण सार काढून आम्हाला सांगा श्रीराम हे सुत महोदय आपण जाणते आणि विद्वान वसुदेव देवकी पासून लग्न श्रीकृष्ण भगवान अवतरले श्रीराम त्या अवताराचे कथन श्रवण करण्या उत्सुक मन जीवांचे करण्या पालन भगवंत अवतार घेते श्रीराम जीव मृत्यूच्या सापळ्यात भगवंत उच्चार मुखात त्याच क्षणी होतो मुक्त भय भगवंत अभिते श्रीराम भगवंताना जाती शरण परमशांत मुनिजन स्पर्श करता चुकन जीव पवित्र होतो श्रीराम गंगा जलाचा आहे गुण पुष्कळ दिवस सेवन मग येते पवित्रता जाण लाभ होतो त्याचा श्रीराम भगवंत लीलेचे गुणगान कलियुगाचे दोष हरण आत्मशुद्धी करता श्रवण कोण करणार नाही श्रीराम लीले करता जनन नारद करती गायन आपण त्यांचे वर्णन श्रद्धाळू भक्तांना करा श्रीराम प्रत्येक पावला पावलात भगवंत लीलेच्या कथेत नवनवीन रसामृत तृप्ती नवळी कदा श्रीराम भगवंत स्वयंगुप्त श्रीकृष्ण बलराम देहात पराक्रम केले अनंत मनुष्यास शक्य नाही श्रीराम कलियुगाचे झाले अवतरण ऐसे जाणून वैष्णवजन संकल्प पवित्र करून श्री हरिकथा ऐकण्या बसले श्रीराम कलियुगाचे असे कारण अशुद्ध होई अंतःकरण पार पाडण्याचे कठीण या घोर युगात श्रीराम समुद्र करण्या पार नामवाड्याचा होय आधार कलियुगात लावण्य पहिलं तेर ब्रह्मदेवाने भेट घडवली श्रीराम धर्मरक्षक ब्राह्मण भक्त योगेश्वर निधावी शांत होता शांत धर्म कसा मार्गस्थ शरण कोण गेला श्रीराम इति श्रीमद भागवते महापुराणे परमहंसा या संहिता नैमिषोपाख्यान प्रथम स्कंद अध्याय पहिला श्री हरिचरणी हा पहिला अध्याय त्याचं गद्य रूपांतर वाचू का तुमची परवानगी असेल तर
पाणी आपण डायरेक्ट पिऊ शकत नाही, चावी आवश्यक आहे. चावी सोडली, पाणी आलं तर पाणी आलं. हां. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद पहिला, भक्तियोग अवताराचे कथन. अध्याय पहिला. शौनक ऋषी आदी ऋषींचा सुटाणा प्रश्न. भगवान विष्णूंचे अधिष्ठान असणाऱ्या नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींनी भागवत कथेचे आयोजन केले. सुत महर्षींना उच्च आसनावर बसवले, त्यांची स्तुती केली. वेदज्ञानमधील बादरायण यांना जे ज्ञान आहे तेच ऋषी नाही, अशा ऋषींच्या कृपाप्रसादाने तुम्ही गुह्य ज्ञान जाणता. तुम्हाला वंदन असो. कलियुगात जन्मलेल्या, कमी आयुष्य असणाऱ्या आळशी, असमृद्ध, आभागी, संकटग्रस्त अशा जनांना त्यांचे कल्याण होईल असे साधन सांगा. श्रीकृष्ण भगवान अवतरले, त्यांच्या लीलाचे वर्णन ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत, कारण या लीला श्रवणाने कलियुगाचे दोष नाहीसे होतात, आत्मशुद्धी होते. भगवंताच्या नामस्मरणाने जन्ममृत्यूच्या सापळ्यातून जीव सुटून मुक्त होतो. या लीला वर्णनाचे कीर्तन हे नारद मुनींनी केले, ते आम्हाला कथन करा असा संकल्प करून सर्व वैष्णव हरिकथा ऐकण्यात बसले आहेत. योगेश्वरी धामाला गेल्यानंतर धर्माची पुनर्स्थापना कशी झाली आणि त्यासाठी धर्मरक्षक ब्राह्मण भक्त कोणाला शरण गेले. ज्या परमात्म्यापासून सर्व विश्वनिर्मिती होते, त्याच्या आधाराने जन्म होते व त्यातच लीन होते. ज्यांनी वेद निर्माण केले, त्रिगुण निर्माण केले, अशा स्वयंतेज परमात्म्याचे निरूपण आपण करावे. महामुनी व्यासमुनी यांनी परमात्म्याचे निरूपण केले. श्रीशुकर पोपट मुखातून अमृत रसाने उत्थमलेले अशा भागवत रसाचे पान आपण करावे अशी शौनकादी ऋषींनी सूत महर्षींना प्रार्थना केली. प्रथम स्कंद हा पहिला श्रीहरिचरी आला. तर असे हे एकूण 12 स्कंद आहेत. त्यात वेगवेगळे अध्याय आहेत, वेगवेगळी कथानक आहेत. आता त्यातले जे 12 स्कंद आहेत, त्या 12 स्कंदाचं थोडक्यात विवेचन मी असे तयार केले. ते आपण उद्याच्याला ऑफ पिरियड असेल तर करू, नाही तर स्वतंत्र वेगळा इतिहासात आपण पिरियड ठेवू. आता शंका काय काय विचार, कोणाला काय शंका असेल ती विचार. आता ते आपण सांगितलं. शंका नाही, त्याचे 2 अर्थ असतात. एक म्हणजे सगळं कळलं किंवा काहीच कळलं नाही. आता सगळंच कळलं म्हणून तर मी फार मोठा झाला, आणि काहीच कळलं नाही तर मी काही तुम्हाला सांगितलं नाही असा अर्थ झाला. आता हा तुला त्रास तो नाही. शंका काय नाही म्हणाल नाही तर प्रश्न विचारणार. काय शंका विचारणार? प्रश्न विचारू का शंका विचारणार? हे भागवत कुठे झालं? विद्यार्थी पहिल्या भागावर बसते, बरोबर. ह्यामध्ये कुणाकुणाचा संवाद आहे. सुखदेव, हा हा ह्यामध्ये जे रूपक दिले, ते रूपकाचा अर्थ काय? भक्ती आणि तिची 2 मुलं ही नाथ झाली, आणि भक्ती जी आहे ती तरुण कुठे झाली, कुठे गेल्यानंतर म्हणजे आहे चांगलं कळलं. पण वृंदावन गेल्यानंतर सुद्धा ज्ञानाने बदल केला, त्याच्यात काही उपयोग झाला नाही. त्यासाठी तिने नारद मुनीला विचार घ्यायचा त्याचा उपाय. ते मग बद्रीनाथाला त्यांनी संकादिकाला प्रश्न विचारला, आणि मग संकादिकांनी त्यांना सांगितले की तुम्ही हे भागवत आहे, आणि मग तो भागवत आहे पुढं त्याच्यामध्ये आपल्याला आणखी सांगून तुमचा वेळ घेतली 1 तास. तर ह्याप्रमाणे असं सगळं भागवत आहे. तर उद्याच्याला आपण हे जे 12 स्कंद आहेत त्याचं थोडक्यामध्ये आपण विवरण करू. म्हणजे तुम्हाला इन शॉर्टमध्ये हिंदी 2 जुने भी भागवत 1 घंटे में बोले. आता एकेका स्कंदामध्ये कोणते कोणते विषय आले. आता पहिल्या स्कंदात विषय काय आला, तर पहिल्या स्कंदामध्ये नावांचा संवाद आला, भक्ती वैराग्याचा संवाद आला. नंतर बद्रीनारायणचे तिथे गेले,
असे जे प्रत्येक अध्याय आहे त्या अध्याय शॉर्टमध्ये काय आहे ते असं सगळ्या अध्यायाचं एका प्रत्येक स्कंदात काय काय आहे. आता थोडक्यात कसं आहे की 10वा स्कंद जो आहे हा कृष्णाच्या लीलांचा आहे. 11दश स्कंद जो आहे तो संपूर्ण अध्यात्माचा आहे की ज्याच्यावरती एकनाथ महाराजांनी संपूर्ण भागवत लिहिलं. भावात एकनाथी भागवत ते एका स्कंदावरती आहे. एवढंच आता हे आहे व्हॅल्यू आहे. आणि 12व्या स्कंदामध्ये कसं आहे की कलियुगात काय आहे आणि भागवत कथा कशी करावी त्याचं हे काय आहे त्याचं सगळं व्यवस्था कशी असावी त्यांचा केलेलं आहे. हो नाही ह्यात कसं आहे ह्यात अनेक गीत आहेत. ह्यात भगवद्गीता आहे, उद्धव गीता आहे, अनेक गीत आहेत. हा की दत्ताने किती अवतार हे केले म्हणजे ह्यात काही नाही असं नाही. जातो सिस्टम जगत कर्म आपण सांगेल तेवढं कमी आणि काही जे म्हणजे याच्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे यात आहेत. आता भागवत आहे आपण भाग्यवान म्हणून आपण जे आपल्याला ह्याचा लाभ मिळाला. मुळात श्रीराम महाराजांना भागवताची फार आवड होती. म्हणजे आमची त्यांची आम्ही जेव्हा त्यांची गाठ झाली महाराजांची कोल्हापूरला मिसेस आमच्यामध्ये काकूंचा अनुग्रह झाला आणि तेव्हा आम्ही परिक्रमा जाणार होतो. तेव्हा आम्ही त्यांना म्हणले की असं आम्ही परिक्रमा जाणार तुमचे आशीर्वाद असून देऊ. ते म्हणजे आशीर्वाद तर आहेतच पण तुम्ही या आश्रमामध्ये तेव्हा भागवत आहे भागवत कथा सप्ताह आहे कारण मग तुम्ही परिक्रमेला जावा. तर आम्ही शेवटचे 2-3 दिवस ऐकलं. स्वतः श्रीराम महाराजांना भागवत कथा फार आवडायची. त्यांनी ध्येय ठेवण्यापूर्वी अकोल्यामध्ये जाऊन भागवत ऐकलं होतं. बघायचं म्हणजे हां तर इतकं त्यांना प्रेम आहे त्यामुळे भागवत पारायण जे आहे हे ह्या ठिकाणी व्हावं अशी ही हरिदासाची इच्छा आहे. महाराजांची कृपा असेल तर पुढच्या वर्षी तो होईल. आपल्याला काय आहे संख्येची गरज नाही. देव जरी 2 आले तरी बास आहे. काय आहे आता आपल्याकडे ग्रंथ नाही तेवढे. तेव्हा कसं आपण सगळ्यांना ग्रंथ उपलब्ध होती त्याची काय काळजी करायचं आहे नाही. खुर्चीवर बसून कुठे टेबलवर सगळी व्यवस्था होईल. म्हणजे व्यवस्थेमध्ये कुठले नाही पोटा पाण्याचे कुठले हाल होणार नाही. जोपर्यंत इकडे अन्नपूर्ण आहे तोपर्यंत त्याची काही काळजी करायचं कारण नाही. ते सगळं काळजी घेतात. आपण फक्त नाटक करा. आता मी नाटकच केलं बाकी काही नाही. आणि काय शंका वगैरे आता विश्वात्मके देवे येणे वाद्यते तोषावे तोषोवली मत द्यावे कसाय साने जे तळांची व्यंकटी सांडो तया सत्यमी सतीवालो भूता परस्परे पदो मित्र जीवांते दुरितांते तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लाभो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवरत भूमंडळी भेटत हो भूता तला कल्पतरूंचे आव चेतना चिंतामणीचे गाव बोलते दे अर्णव पियुषांचे चंद्रमे दे अलांछन मातंग दे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय दे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन ती लोकी भजितो वादिकृती अखंडित आणि गंतोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये कोवावेली येत मनेशी विश्वेश्वराऊ हा होईल दान कसाऊ येणे करे ज्ञानदेवो सुखिया झाला तथास्तु. भरोनी सद्भावाची अंजली मिया होईया पुढे मोकरी अल्पिनी अंध युगली विश्वरूपाची ऐसे रूपसे सर्वदृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्ण कथा विसर्जन होती है सुनो वीर हनुमान राम लखन सीता सहित जगत करो कल्याण सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की वृंदावन कृष्णचंद्र की सब संतन की अपने अपने माता पिता की अपने अपने सदगुरु की भारत माता की. हरि ओम.
कायेन वाचा सेंद्रिय यातना करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जानकी जीवन स्मरण जय जय राम आता एक सामुदायिक माळ घेऊ चालेल ना माळ घ्या तुम्ही टाळ टाळ आहेत का काय नाही त्याला? हा सगळा आपला जाप जो सगळा करायचा आहे कार्यक्रम करायचे त्याचा मुख्य मागं उद्देश आपला आहे 13 पुढील संकल्प आपल्याला लवकर पूर्ण झाला पाहिजे यासाठी हे सगळं नाटक आहे नाटक म्हणजे हे चटण्या कोशिंबिरी जे आहे गुलाबजाम हे मुख्य पोळी द्यावी भरपूर म्हणून त्यासाठी आहे तर मुख्य पोळी आपली नामस्मरण सामुदायिक माळ केली म्हणजे आपोआपच तेवढी संख्या वाढते हा वरण भात मुख्य वरण भात श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज सचिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय राजा विराज रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ तेरा अक्षरी मंत्र जपावा रामी मनी श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम
राम जय राम जय जय राम श्री 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्री राम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय हो अरे श्रीराम इकडे भागवताला माझ्याकडे काय नाही तुम्ही आम्हाला सोपं करून